हरी गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जैशी दीपकळिका धाकुटी परे बहु तेजाते प्रकटी। तैशी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये। माऊली ज्ञानोबाराय दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोकावर टीका करत आहे। भगवान अर्जुनाला उपदेश करत आहे। उपदेश करत असताना सांख्ययोग सांगितला आणि त्यानंतर अर्जुनाला आता भगवान बुद्धियोग सांगत आहे। व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम। भगवान सांगतात असं ज्ञान मी तुला सांगतो अर्जुना, ज्याचा स्वीकार केला असता जेथ न संचरे पुण्य पाप। मनुष्याला पुण्यही लागत नाही आणि पापही लागत नाही। पाप पुण्याहून मनुष्य वेगळा होतो। जे सूक्ष्म आहे, ज्या ठिकाणी तिन्ही गुण प्रवेशत नाही, असं ज्ञान मी तुला सांगतो। जरी अल्पचिहृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय। हे ज्ञान असं आहे, हे थोडं जरी अंतःकरणामध्ये शिरलं तरी सुद्धा काय होऊन जातं, अशेषही संसार भय नाशे। संसाराचं संपूर्ण भयच काय होऊन जातं, नष्ट होऊन जातं। व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन। कुरुनंदन कुरु वंशामधील अर्जुना इह या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी ही एका म्हणजे निश्चयात्मक जी बुद्धी आहे ती एकच आहे। आणि अव्यवसायिनाम बुद्धयः आणि अनिश्चयात्मक जी बुद्धी आहे ती बुद्धी बहुशाखा, तिचे अनेक प्रकार आहे। आणि अनंतः त्या अनेक प्रकारच्या आहे। जैशी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजाते प्रकटी। तैशी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये। सद्बुद्धीचं ज्ञानोबाराय वर्णन करतात। ही सद्बुद्धी कशी आहे तर जैशी दीपकळिका धाकुटी, दिवा जसा असतो, दिव्याची ज्योत किती असते, एवढी एवढी दिव्याची ज्योत, पण एवढी असणारी जी दिव्याची ज्योत आहे त्या दिव्याच्या ज्योतीनं काय होतं, संपूर्ण घर प्रकाशमान होतं। दिवसा सूर्यप्रकाश देतो, पण सूर्य मावळल्यानंतर प्रकाश देण्याचं काम कोण करतं, दिव्याची ज्योत करते। दिव्याची ज्योत, ती दिव्याची ज्योत लहानच असते पण काय करते, संपूर्ण घराला प्रकाशमान करते। तसं ज्ञानोबा म्हणतात दीपकळिका धाकुटी, दिव्याचं तेज हे लहान आहे, दिव्याची वात लहान आहे परी, परंतु बहु तेजा ते प्रकटी, परंतु तो दिवा काय करतो, पुष्कळ प्रकाशाला निर्माण करतो। तैशी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये। त्याप्रमाणे जी सद्बुद्धी आहे
ती सद्बुद्धी ठेकुटी म्हणजे लहान म्हणू नये. मनुष्याच्या ठिकाणी सद्बुद्धी असेल, थोडी जरी असली तरी ती सद्बुद्धी पुष्कळ त्याचं काय करते, कल्याणाला कारणीभूत होते. म्हणून सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये, त्या सद्बुद्धीला लहान म्हणू नये. बुद्धीचे दोन प्रकार, काही कुबुद्धी आणि काही काय असतात, सद्बुद्धी असतात. परमात्मा, त्या परमात्म्याच्या मार्गावर चालणारी जी बुद्धी तिला म्हणायचं सद्बुद्धी. आणि काही कुबुद्धी असते. कुबुद्धी म्हणजे ज्याच्या ठिकाणी ही कुबुद्धी असते त्या मनुष्याला परमार्थाचा मार्गच कळत नाही. भगवान म्हणून काहीतरी एक पदार्थ आहे असं तो काय करत नाही, मानतच नाही. ईश्वरो हम हम भोगी असं म्हणायला लावणारी जी बुद्धी आहे तिला कुबुद्धी म्हणायचं. ही कुबुद्धी हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी होती. तो स्वतःलाच काय म्हणत होता, ईश्वर म्हणत होता. आता मीच या जगाचा ईश्वर आहे. विष्णू आता ईश्वर राहिला नाही, विष्णू आता रिटायर झाला. आता या जगताचा विष्णू मी आहे, या जगताचा मालक मी आहे, मीच ईश्वर आहे. माझी तुम्ही पूजा करा, माझंच कीर्तन करा, माझंच भजन करा, माझे मंदिर बांधा, असं कोण म्हणत होता, हिरण्यकश्यपू, भक्त प्रल्हादाचा बाप. त्याच्या ठिकाणी हे म्हणायला लावणारी कोण आहे, कुबुद्धी आहे. कुबुद्धी कुबुद्धी मनुष्याला ईश्वराचं अस्तित्वच मानू देत नाही. आपल्या शास्त्रकारामध्ये 6 आस्तिक शास्त्रकार आहे आणि 6 नास्तिक शास्त्रकार आहे. बौद्ध नास्तिक शास्त्रकार आहे, त्यानंतर जैन दिगंबर नास्तिक शास्त्रकार आहे, आणि त्या बौद्धाचे 4 शिष्य हे नास्तिक शास्त्रकार आहे. माध्यमिक, योगाचार, सौत्रांत्रिक आणि वैभाषिक असे चौघाचे 4 नावे. हे 4 जण नास्तिकात मोडतात. चार्वाक नास्तिक आणि दिगंबर जैन हे सुद्धा काय आहे, नास्तिक. म्हणजे 6 शास्त्रकार जे ते 6 शास्त्रकार आस्तिक आहे आणि 6 शास्त्रकार नास्तिक आहे. नास्तिक कशाला म्हणायचं, व्यवहारामध्ये नास्तिकाची भाषा वेगळी आणि परमार्थामध्ये ग्रंथामध्ये नास्तिकाची परिभाषा थोडी वेगळी आहे. आपण नास्तिक कोणाला म्हणतो, जो देवाला मानत नाही तो कोण, नास्तिक आहे, नास्तिक. पण तसं नाही. नास्तिकाची शास्त्रकाराने केलेली व्याख्या आहे, नास्तिको वेद निंदकाहा. वेदाची जो निंदा करतो तो नास्तिक आहे. वेद प्रामाण्य ज्याला स्वीकार नाही तो नास्तिक आहे. तो कोणीही असो, ईश्वर मानो की ना मानो काही अडचण नाही, पण वेदाला जर तो प्रमाण मानत नसेल तर तो नास्तिक आहे, असं शास्त्राचं म्हणणं आहे. म्हणून आस्तिक शास्त्रकार म्हणून जे 6 सांगितले, त्या आस्तिक शास्त्रकारामध्ये सुद्धा 2 असे शास्त्रकार आहे ते सुद्धा ईश्वर मानत नाही. सांख्यशास्त्रकार आस्तिकच आहे पण ते ईश्वर मानत नाही. पूर्वमीमांसक जैमिनी जे आहे ते सुद्धा मंत्रदेवता मानतात, ईश्वर मानत नाही. तरी सुद्धा त्यांना काय म्हटलेलं आहे, आस्तिक म्हटलेलं आहे. का, कारण वेदाला ते काय मानतात, प्रमाण मानतात. आणि नास्तिक जे शास्त्रकार आहे ते नास्तिक शास्त्रकार, त्यांना नास्तिक शब्द का मिळाला, वेदाला ते प्रमाण मानत नाही. वेदाचं काय करतात, नेहमी खंडन करण्याचा प्रयत्न करतात. वेद खोटे आहे असं सांगण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. ते नास्तिक आहे. वेद बाह्य लंड बोले जो पाखांड, त्याचे काळे तोंड संतांमध्ये. वेदबाह्य जो बोलतो त्याला काय म्हणावं, पाखंडी म्हणावं, पाखंडी. वेदाच्या बाहेरचं तो जर सांगत असेल, वेदाची निंदा कर, वेदा निंदी तो चांडाळ, भ्रष्ट सुतक्या खळ. तुकोबाराय म्हणतात वेदाची जो निंदा करतो तो चांडाळ आहे, चांडाळ. तो भ्रष्ट झालेला आहे, तो सुतकी आहे, तो खळ आहे, खळ. आणि असे खळ लोक जे असतात ते खळ लोकाला काय करायचं नाही, बोलायचं नाही. खळ लोकाचा स्पर्श करायचा नाही. पदर लागो नेदी खळा, नाम मंत्रमाळा विष्णू सहस्त्र. नाटाच्या अभंगात सांगितलं तुकोबारायांनी. खळा पदर लागो नेदी, आपलं अंगाचं वस्त्र सुद्धा खळ मनुष्याला लागलं नाही पाहिजे, इतकं त्याच्यापासून काय राहायचं, दूर राहायचं. कोण खळ आहे, वेदा निंदितो, वेदाची जो निंदा करतो. बंद करा. वेदाची जो निंदा करतो तो कोण आहे, खळ आहे, खळ. वेदानिंदितो चांडाळ, भ्रष्ट सुतकिया खळ. म्हणून सद्बुद्धी हे ठेकुटी म्हणू नये.
ज्याच्या ठिकाणी कुबुद्धी असते ते कुबुद्धीचे मनुष्य काय करतात? वेदाची निंदा करतात, संताची काय करतात? निंदा करतात, ग्रंथाची निंदा करतात. हे असे निंदा करणारे जे आहे ते कुबुद्धीचे लोक असतात. त्यांना असं बोलायला कोण लावतं? त्यांच्या ठिकाणची जी बुद्धी आहे, वाईट बुद्धी, ती बुद्धीच ते काय करते? त्यांना तसं बोलायला लावते. सज्जन कोण आहे, दुर्जन कोण आहे, याच्या व्याख्या ज्या ठरल्या जातात त्यासुद्धा बुद्धीवरूनच ठरल्या जातात. बुद्धीवरून सज्जन अमुक अमुक जातीचा माणूस असला म्हणजे सज्जन असतो असं काही आहे का? अमुक जातीचा असला म्हणजे तो दुर्जन असतो असं काही नियम आहे का? नाही. दुर्जनाची अशी काही विशिष्ट जात नसते. बारीक माणसं असतात ते दुर्जन, उंच असतात ते दुर्जन, असं सुद्धा काही फरक नाही. जे लोक गोरे असतात ते दुर्जन, जे काळे असतात ते दुर्जन, असं पण काही नाही. दुर्जन कशावरून ओळखायचा आणि सज्जन कशावरून ओळखायचा? तर त्याच्या ठिकाणची जी बुद्धी आहे ती बुद्धी कोणत्या पात्रतेची आहे, त्या बुद्धीच्या पात्रतेवरून तो सज्जन आहे की दुर्जन आहे हे ठरलं जातं. त्याची बुद्धी जर वाईट असेल तर त्याला लोक काय म्हणतात? दुर्जन आहे म्हणतात. बुद्धी जर त्याची चांगली असेल तर लोक त्याला सज्जन म्हणतात. हे बुद्धीवरून ठरलं जातं. सज्जन कोण आणि दुर्जन कोण बुद्धीवरूनच ठरलं जातं. त्यानंतर शास्त्रकारांनी जे मनुष्याचे 4 प्रकार पाडले, पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त, हे जे 4 विषय पाडले, 4 प्रकार पाडले, हे सुद्धा बुद्धीवरूनच पाडलेले आहे. कोणाची बुद्धी कशी आहे त्यावरून त्याचे प्रकार पाडले. हा कोणत्या योग्यतेचा आहे? ज्याची बुद्धी ईश्वराचं अस्तित्व मानत नाही, ज्याची बुद्धी वेदाला प्रमाण मानत नाही, त्याला शास्त्रकारांनी पामर म्हटले. पामर. ज्याची बुद्धी ईश्वराला मानते, कर्म करण्यामध्ये तो प्रवृत्त होतो, शास्त्राने सांगितलेलं करतो, पण सकाम भावनेने करतो. मला स्वर्ग मिळावा, मला पैसा मिळावा, माझी सत्ता वाढावी, किंवा अमुक अमुक मला फळ प्राप्त व्हावं, माझी कीर्ती जगामध्ये पसरावी, मला लोकांनी मानावं, याच्यासाठी जो कर्म करतो, भक्ती करतो, त्याला शास्त्रकारांनी विषयी म्हटलेला आहे. विषयी, कारण त्याची बुद्धी तिथपर्यंत पोहोचलेली असते. ज्याची बुद्धी स्वर्गाधिकाचं वैराग्य धारण करते, ज्याच्या बुद्धीने सांगितलं नाही स्वर्गाला जरी गेला मनुष्य तरी पुण्य संपल्यानंतर त्याला काय करावं लागतं? परत जन्माला यावं लागतं, अशी ज्याची बुद्धी सांगते. किंवा ज्याच्या बुद्धीने सर्वच पदार्थाचं काय केलं? वैराग्य धारण केलं. सगळ्या पदार्थाचं ज्याने वैराग्य धारण केलेलं आहे, असा जर एखादा असेल तर त्याला शास्त्रकारांनी काय नाव दिलं? जिज्ञासू किंवा मुमुक्षू. त्याला मोक्षाची इच्छा असते. हे बुद्धीवरूनच प्रकार पडले. आणि ज्याच्या बुद्धीने परमात्म्याला जाणून घेतलं, अपरोक्ष ब्रह्मज्ञान ज्याला झालंय, तर तो मनुष्य काय आहे? तो मुक्त महात्मा आहे, असं शास्त्रकारांनी त्याला सांगितलं. कशावरून हे प्रकार पडले? केवळ बुद्धीवरून. त्याची बुद्धी कशी आहे त्याच्यावरूनच काय पडले? प्रकार पडले. म्हणून बुद्धीवरून मनुष्य ओळखला जातो. बुद्धी त्याची किती घाण आहे आणि किती चांगली आहे. जे खळांची व्यंकटी सांडू, ज्ञानोबरांनी सुद्धा सांगितलं काय? जे खळ लोक आहे त्यांचा नाश व्हावा असं नाही, पण त्यांच्या ठिकाणची जी वाईट बुद्धी आहे त्या वाईट बुद्धीचा काय झाला पाहिजे? नाश झाला पाहिजे. नाश. कारण त्यांना दुर्जन कशाला म्हणलंय? खळ त्यांना कशामुळे म्हटलं गेलंय? त्यांच्या ठिकाणी वाईट बुद्धी आहे. सज्जन का म्हणतात लोकाला? त्यांच्या ठिकाणची बुद्धी चांगली आहे. बुद्धीच मनुष्यामध्ये काय करत असते? प्रकार पडत असते. मनुष्यामध्ये भेद मानण्याचा जो प्रकार आहे ते सुद्धा बुद्धीच करत असते. आपल्याला जे अनुकूल जर झाली बुद्धी, तर ज्याच्याविषयी बुद्धी अनुकूल झाली तो आपल्याला आपला वाटतो. ज्याच्याविषयी आपली बुद्धी प्रतिकूल झाली तो आपल्याला आपला वाटत नाही. हे सगळं बुद्धीचाच खेळ चालू आहे. म्हणून ज्ञानोबरांनी त्याचे 2 प्रकार पाडले. आणि ज्ञानोबरा म्हणतात तैशी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. सद्बुद्धी ही फार बलवान आहे, दुर्बुद्धी तेवढी बलवान नाही. सद्बुद्धी काय आहे? बलवान आहे. कारण दुर्बुद्धी ज्याच्या ठिकाणी आहे ती दुर्बुद्धी त्याचाच काय करत असते? नाश करत असते, घात करत असते. आपल्या ठिकाणी दुर्बुद्धी असेल तर त्याचा दुसऱ्यावर परिणाम नाही होत, आपल्यावर त्याचा मुख्य परिणाम होतो. आपला ती दुर्बुद्धी काय करून टाकते? नाश करून टाकते. नाश. दुर्बुद्धी हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी होती, नाश प्रल्हादाचा झाला का त्याचा स्वतःचा झाला? स्वतःचा नाश झाला त्याचा. दुर्बुद्धी रावणाची होती, नाश रामाचा झाला का रावणाचा? रावणाचा झाला. त्याच्या कुळासहित नाश झाला. का? त्यांनी दुर्बुद्धी धारण केली होती. दुर्बुद्धी मनुष्याला घातक असते.
म्हणून मागणीच मागितले तुकोबारायांनी, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. हे नारायणा, मला एवढंच दान दे, मी तुझ्याकडे दुसरं मागत नाही. काय सद्बुद्धी दे असं पण मागितलं नाही, पण दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. हे नारायणा, माझ्या अंतकरणामध्ये दुर्बुद्धी कधी निर्माण झाली नाही पाहिजे. सद्बुद्धी असल्यावर तर आपल्याला लाभ होतोच, नसले तरी हरकत नाही, पण दुर्बुद्धी मनुष्यामध्ये नसली पाहिजे. दुर्बुद्धी घाताला कारणीभूत असते. मनुष्य पुढं नाही गेला तरी हरकत नाही, पण किमान मागं तरी नाही सरकला पाहिजे, जागेवर तरी राहायला पाहिजे. म्हणून तुकोबारायाने मागितलं, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो. देवा, मला तू दुर्बुद्धी देऊ नको, दुर्बुद्धी देऊ नको. का देऊ नको? कारण ही दुर्बुद्धी परमार्थाचा काय करत असते? नाश करत असते, नाश. त्याच्या ठिकाणचा जो परमार्थ असतो, जे पुण्य असतं, त्या पुण्याचाच काय करून टाकते? नाश करून टाकते. दुर्बुद्धी मनुष्याला आपल्या सत्कर्मामध्ये प्रवृत्त होऊ देत नाही, प्रवृत्त होऊ देत नाही. असं वाटलं कीर्तनाला जावं तर ती काय सुचली? सुबुद्धी आहे. पण कीर्तनाला जायचा जर कंटाळा आला, समजावं आपल्या ठिकाणी काय आली? दुर्बुद्धी आली. दुर्बुद्धी, आणि आपला घात करण्यासाठी ती आलेली आहे. म्हणून दुर्बुद्धीने मनुष्याचा नेहमी नाश होत असतो. म्हणून ती दुर्बुद्धी कितीही मोठी असली तरी ती काय आहे? नाशच करणारी आहे. आणि लहान जरी असली तरी सुद्धा काय आहे? नाशच करणार आहे. म्हणून दुर्बुद्धी लहान जरी असली तरी तिच्यावर दुर्लक्ष करू नये. आज ती थोडी आहे, उद्या कधी पण मोठी होऊ शकते. दुर्बुद्धीचा भरवसा नाही. आणि त्याचबरोबर जी सद्बुद्धी आहे, चांगली बुद्धी आहे, ती बुद्धीसुद्धा कशी असते? कल्याणाला कारणीभूत असते. आणि ती थोडी जरी असली तरी कल्याणाला काय आहे? कारणीभूत आहे. प्रवचनाला जावं एवढी जरी इच्छा मनामध्ये झाली, समजा आता आपल्या कल्याणाला काय झाली? सुरुवात झाली. इथे येऊन झोपले तरी हरकत नाही, पण प्रवृत्ती तर झाली ना. आज झोप येईन, उद्या अर्ध्या प्रवचनात येईन, परवा येणारच नाही. हळूहळू प्रवृत्ती झाली पाहिजे. काहीच न केल्यापेक्षा काहीतरी करणं काय असतं? कधी पण श्रेष्ठ असतं. अकरणात मंद करणीयम सुलभम, असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. काहीच न केल्यापेक्षा काहीतरी करणं कधी पण काय असतं? श्रेष्ठ असतं. म्हातारे माणसं आहे, आणि म्हातारे माणसं आता आले चातुर्मासाला आले, घरचे मग बोंबलं ते गेले चातुर्मासाला निघून, गेले चातुर्मासाला निघून. एक जण म्हटलं, ते काय कामाचे आता तुमच्या? म्हातारे झाले, ते काही कामधंदे करीत नाही, शेतीत काही करीत नाही. अहो तसं नाही, पण काही न केल्यापेक्षा काही केलेलं चांगलं असतं ना. किमान घरचे लेकरं तरी सांभाळतील. काही नाही लेकरं सांभाळले तरी घराचं कुत्र्यापासून राखण तरी करतील ना. अकरणीयात, काही न केल्यापेक्षा थोडं काहीतरी करणं कधी पण काय असतं? श्रेष्ठच असतं. म्हणून लोकाला चातुर्मासाला सुद्धा कोणाला जाऊ द्या वाटत नाही. आता जे घरी काहीच करत नाही, राखण करण्याचं सुद्धा योग्यतेचे नाही, मग त्याला लोक काय करते? तुम्ही निघा आता चातुर्मासाला, आता तुमचं आमचं काही राहिलं नाही, आता तुम्ही आमच्या कामाचे राहिले नाही, तुम्ही जा आता. हे कशावरून असतं? सद्बुद्धी. सद्बुद्धी, सद्बुद्धी जर थोडी जरी निर्माण झाली तरी ती सद्बुद्धी काय करते? आपलं कल्याणाला कारणीभूत होते, कल्याणाला. म्हणून ज्ञानाच्या ज्या अवस्था सांगितल्या, त्या अवस्थेमध्ये पहिली अवस्था सांगितली शुभेच्छा. तुमच्या अंतःकरणामध्ये शुभ इच्छा निर्माण झाली परमार्थाची, तुमच्या परमार्थाला आता काय झाली? सुरुवात झाली, तिथून सुरुवात. म्हणून सद्बुद्धी ही थेकुटी म्हणू नये. कधी असं म्हणू नये, मी फार परमार्थ करत नाही, हे करत नाही, सगळं खरं आहे, माझ्या ठिकाणी फक्त कीर्तनाला जाण्याची काय होती? इच्छा होती, मी दुसरं काहीच करत नाही. थेकुटी म्हणू नये, तेवढं सुद्धा कमी म्हणायचं नाही. कीर्तनाला सगळेच थोडे येतात. आता मला सांगा, आज पंढरपुरामध्ये किती लोक आहे? सगळे प्रवचनाला कीर्तनाला जातात का? नाही जातात. त्यांच्या ठिकाणी कुबुद्धी असते. तुम्ही इथं येता म्हणजे तुमची सुबुद्धी आहे, आणि ती लहान नाही. लहान म्हणू नये सुबुद्धीला, ती तुमच्या सगळ्या परमार्थाला पुरेल एवढी मोठी असते. उदाहरण म्हणून माऊलींनी सांगितलं, जैशी दीपकळिका धाकुटी. जसं दिव्याची ज्योत एवढीच राहते, घरामध्ये जेवढी जागा आहे त्या जागेच्या मानाने दिव्याच्या ज्योतीला किती जागा लागते हो? किती लहान आहे. पण तिला लहान म्हणावं का? लहान म्हणू नये. ती लहान जरी असली पण सगळ्या घराचा प्रकाश करणारी तीच असते. तसं आपल्या ठिकाणी जी निर्माण झालेली सद्बुद्धी आहे ती थोडी जरी असली तरी ती आपल्या संपूर्ण जीवनाला काय करेल? दिव्यासारखी उजळून काढेल. उजळून आपल्या अंतःकरणाला ती उजळून काढेल. सद्बुद्धी झाल्याशिवाय त्या मनुष्याची परमार्थात प्रवृत्तीच होत नाही. ज्याच्या मनात सद्बुद्धी नाही तो मनुष्य कधीच परमार्थ करू शकत नाही. त्याला तुम्ही बांधून जरी आणून ठेवलं इथं
तरीसुद्धा तो इथं येऊन काय करेल? घरचं ध्यान करेल. परमार्थ नाही करू शकत. तो परमार्थ नाही करू शकत. काय मांडी येले प्रेत जवळी नाही चित्त म्हटलेलं आहे तुकोबरायांनी. एखाद्याला जरी तुम्ही बळच आणलं, इथं आणून प्रेत मांडून काय कामाचं? ते प्रेत बसलं काय आणि तो बसला काय सारखंच आहे का? जवळी नाही चित्त. त्याचं या प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये काय लागत नाही? चित्तच लागत नाही. असे माणसं तुम्ही कशाला आणता प्रवचनाला? असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. का? कारण त्याच्या ठिकाणी सद्बुद्धी नाही. सद्बुद्धी जर निर्माण झाली तर मनुष्य कोण्याही अडचणीत असला तरी तो परमार्थामध्ये काय होत असतो? प्रवृत्त होत असतो. प्रवृत्त होत असतो. घरच्या कामाचा त्याग करून आपण प्रवचनाला येतो की प्रवचनाचा त्याग करून घरचे कामं करतो, याच्यावरून समजून घ्यावा आपल्या ठिकाणी सद्बुद्धी आहे की दुर्बुद्धी आहे. म्हणून सद्बुद्धी ही थेकुटी म्हणू नये. पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशिरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. अर्जुना, अनेक प्रकाराने तू पहा. हे अपेक्षिजे विचारशुरी, या जगतामध्ये विचारशूर जे मंडळी आहे तेच मंडळी या बुद्धीचं काय करतात? अपेक्षा करतात. सद्बुद्धी आपल्याला असावी असं कोणाला थोडीच वाटतं. दुर्जन लोकांना कधीच वाटत नाही आपण सद्बुद्धी असली पाहिजे. चोरी करणाऱ्याला कधी वाटतं का आपण आता चोरी करणं बंद करावी? कधीच वाटत नाही. त्याला वाटतं आपली त्याच्यामध्ये प्रगती कशी होईल. आज 25,000ची चोरी केली तर उद्या 1,00,000ची चोरी कशी करता येईल, याच्या प्रयत्नामध्ये दुर्बुद्धीचा मनुष्य असतो. कधी पण पाहतो. आज एखाद्या कीर्तनकाराला वाटलं आपल्याला आज 25,000चं पाकिट मिळालेलं आहे, त्याची प्रवृत्ती 50,000कडे असते. मला 50,000चं पाकिट मिळालं का? कारण ते दुर्बुद्धी. त्यांच्या ठिकाणी काय आहे? ते जरी कीर्तन प्रवचन करत असले त्यांच्या ठिकाणी काय आहे? दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धी ते दुर्जन आहे. म्हटलेलं आहे तुकोबारायांनी, म्हटलेलं आहे दुर्बुद्धी आहे, ते दुर्जन आहे. गायत्री विकोनी पोटजे जाळी ती तया होय गती यमलोकी कन्याचा जनर करती कराते जाते अगोर नरक नाम गाऊन या द्रव्य जे मागती नेनो तया गती कैशी होय. भगवंताचं नामस्मरण करून कीर्तन भजन करून जे पैसा घेतात, तुकोबाराय म्हणतात नेनो तया गती कैशी होय. त्याची गती पुढची काय आहे, तो कोणत्या गतीला जाणार आहे हे मला सुद्धा कळत नाही. कोण म्हटलंय? तुकोबाराय. ज्या तुकोबारायांना भूत भविष्य वर्तमान सगळं कळतं, चारी वेदामध्ये काय लिहिलं आहे ते सगळं कळालं, त्यांनी गाथ्यामध्ये सगळं अनुवाद करून ठेवला, त्या तुकोबारायांचे शब्द आहे नेनो तया गती कैशी होय. या कीर्तनकाराची गती कशी होईल मला सुद्धा कळत नाही म्हटली. आणि पुढच्या चरणात तुकोबारायांनी सांगितलं कैशी होय गती तेची हो जाणती आम्हाशी संगती न लगे त्यांची. पहा तुकोबारायांचे विचार. असे जे कीर्तनकार आहेत फक्त पैशासाठी मानासाठी कीर्तन करत फिरतात, तुकोबाराय सांगतात आम्हाशी संगती न लगे त्यांची. त्यांची संगती आम्हाला लागत नाही. का? आमुचा सांगाती आहे तो श्रीहरी न लगे दुराचारी तुका म्हणे. आमचा सांगाती आमचा मित्र कोण आहे? श्रीहरी आहे. तुका म्हणे दुराचारी न लगे. तो दुराचारी आम्हाला लागत नाही, दुराचारी. आणि या अभंगात दुराचारी जे म्हटलेलं आहे ते दारू पिणाऱ्याला नाही सांगितलं, मांस खाणाऱ्याला दुराचारी नाही म्हटलं, चोऱ्या करणाऱ्याला दुराचारी नाही म्हटलं. कोणाला म्हटलंय? कीर्तनकाराला म्हटलेलं आहे. कीर्तनकाराला शब्द तुकोबारायांचे नाम गाऊन याद्रव्य जे मागती नेनोतया गती कैशी होय. पैशासाठी जर फिरत असेल तो कीर्तनकार तर तो दुराचारी आहे. दुराचारी तुकोबारायांचे शब्द आहे. आणि दुराचारी म्हणजे काय? त्याच्या ठिकाणी दुर्बुद्धी आहे. ज्या भगवंताचं नामस्मरण कीर्तन करून हा देह हरिरूप होतो. कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. त्याच्या ठिकाणचे सगळे देहभाव हरपून जातात. परमात्मा रूप या कीर्तनाच्या साधनाने होता येतं. घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविन, असे तुकोबारायांनी शब्द वापरले. तुकोबाराय म्हटले मी असं कीर्तन करील जे ब्रह्मज्ञानी आहे. ब्रह्मज्ञानी आमच्या पुढं कुत्र्यासारखे लाळ घोटत फिरतील, इतकं कीर्तनाचं सुख आहे. मुक्त आत्मस्थिती सांडवीन. आत्मस्थिती ज्यांना प्राप्त झाली, मुक्त महात्मे झाले, काहीच केल्यावर ज्यांची स्थिती बिघडत नाही, त्यांना स्थिती सांडवायला लावीन मी माझ्या कीर्तनापुढं, असं कीर्तन करील. भाग्य तरी ऋणी देव ऐसा ब्रह्मी भूत काय होतशे कीर्तनी. आणि भाग्य तरी ऋणी देवायसा या कीर्तनामध्ये हे स्थूल शरीर दुःखरूप शरीर सुद्धा ब्रह्मरूप होतं. आणि भाग्य तरी ऋणी देवायसा एवढं मोठं भाग्य त्या कीर्तनकाराचं होतं की देव ऋणी, जगाचा मालक असणारा देव त्याचा ऋणी होतो. ऋणी
त्याचा सेवक म्हणून राहतो, ऋण फेडण्यासाठी त्याच्या मागं पुढं हिंडतो. एवढं मोठं फल या कीर्तनाने प्राप्त होतं. आणि एवढं फल प्राप्त न करता त्याची बुद्धी जर पैशापर्यंत जात असेल, त्याची बुद्धी जर मला मान मिळावा, माझा सत्कार व्हावा याच्यापर्यंत जात असेल, तर ती काय आहे? दुर्बुद्धी आहे, दुर्बुद्धी. म्हणून तुकोबाराने त्याला दुराचारी शब्द वापरला. ही दुर्बुद्धी कोणाला पण निर्माण नाही होत. ज्यांच्या अंतःकरणामध्ये विकाराला प्राधान्य आहे त्यांना दुर्बुद्धी प्राप्त होती, आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये विचाराला प्राधान्य आहे त्यांना सद्बुद्धी नेहमी प्राप्त होते. पार्थाभोवती परी जे अपेक्षेचे विचार श्री ज्ञानोबरायांचं मत आहे. सद्बुद्धीचं अपेक्षा कोण करतं? मला सद्बुद्धी निर्माण व्हावी, मला चांगली बुद्धी निर्माण व्हावी, मी परमार्थ करावा, मी भजनाला जावं, प्रवचन कीर्तन श्रवण करावं, अशी बुद्धी कोणाला होती? विचारशूरी. विचार करण्यामध्ये जे शूर आहे, विचार करण्यामध्ये जे शूर आहे त्यांना ही बुद्धी काय होती? प्राप्त होती. आपलं काय आहे, आपलं काय नाही असा विचार ज्यांना कळतो, या जगामध्ये सार काय आहे, आसार काय आहे हे ज्यांना कळतं, या जगामध्ये जे आपण आलेलो आहोत, इथं येऊन आपण काय केलं पाहिजे याचा विचार ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, असे विचारशूर जे मंडळी आहे त्यांना सद्बुद्धी मिळावं वाटते. सद्बुद्धीची त्यांना काय असते? अपेक्षा असते. जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणि विकारशूर जे मनुष्य आहे, ते विकारशूर मनुष्य दुर्बुद्धीची अपेक्षा करतात. सद्बुद्धीची ते कधीच काय करत नाही? अपेक्षा करत नाही. दुर्बुद्धिवान मनुष्याला नेहमी वाटतं मी दुसऱ्याला कसं फसवीत राहील, काही कष्ट न करता मला कसं धन मिळवता येईल. हे ज्यांना वाटतं ते सगळे दुर्बुद्धीचेच आहेत. जे दुर्लभ चराचरी सद्वासना, जे म्हणजे कारण सद्वासना चराचरी दुर्लभ. या चराचर जगतामध्ये सद्वासना ही दुर्लभ आहे, दुर्लभ. सज्जन लोक या चराचरामध्ये फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणजे मिळण्यास कठीण. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. संतांची भेट होणं हे फार अवघड आहे, आणि संताची भेट म्हणजेच सद्बुद्धी आहे. संतच सद्बुद्धीचे काय असतात? मूर्तिमंत पुतळे असतात. संताच्या ठिकाणी सद्बुद्धी असते, आणि संत होण्याचे जे प्रयत्न करतात असे जे साधक, त्या साधकांच्या ठिकाणी सद्बुद्धी असते. जे दुर्लभ चराचरी सद्वासना, ही सद्बुद्धी सद्वासना या जगतामध्ये कशी आहे? दुर्लभ आहे, दुर्लभ. कोणाला पण सद्बुद्धी नाही होत, नाही होत. कोणी पण प्रवचन कीर्तन श्रवण नाही करत, भगवंताचा जप कोणी पण नाही करत. ती दुर्लभ आहे, दुर्लभ. सगळ्याला नाही प्राप्त होत. ज्याला प्राप्त झाली तो भाग्यवान आहे. बाकीचे सगळे अभागी आहे, दुर्दैवी आहे, ते पांढऱ्या पायाचे आहे, फुटक्या नशिबाचे. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे. हे ज्ञानोबारायांचे शब्द आहे. ते करंट्या कपाळाचा आहे. कोण? ज्याच्या वाचेला भगवंताचं नाम येत नाही, करंट्या कपाळाचा आहे तो कितीही श्रीमंत असला, त्याची कितीही बागायती जमीन असली, कितीही मोठा असला तरी तो करंट्या कपाळाचा आहे. त्याच्या मुखाला जर भगवंताचं नाम येत नसेल तर. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, आणि सदैव सभाग्य तोचे हरिरंगी नाचे. जो हरीच्या रंगामध्ये नाचतो कीर्तन प्रवचनामध्ये, तो कोण आहे? सभाग्य, भाग्यवान तो मनुष्य आहे. म्हणून ही सद्वासना या जगतामध्ये दुर्लभ आहे, प्राप्त होण्यास कठीण आहे. अनेका सारिखा बहुवस, जैसा न जोडे परीस, का अमृताचा लेश दैव गुणे. ही सद्बुद्धी किती दुर्लभ आहे त्याच्यासाठी ज्ञानोबा आता दृष्टांत देतात. पहा ज्ञानोबारांची भाषा. अनेका सारिखा बहुवस, जैसा न जोडे परीस. परीस कसा असतो? परीस जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला ओळखूच येणार नाही परीस आहे का दगड आहे. कारण परीस दिसायला दगडासारखाच असतो, दिसायला तो वरून दगडासारखाच असतो, त्याचं कार्य मोठं असतं, कार्य मोठं असतं. परीस काय करतो? धातूचं सोनं करतो, सोनं. धातूला परीस लागला, त्या धातूचं काय तयार होतं? सोनं तयार होतं, सोनं. फार मौल्यवान आहे परीस. पण तो जर असा दगडामध्ये पडलेला असला तर आपल्याला काय होणार नाही? सापडणार सुद्धा नाही. परीस दुर्लभ आहे. कुठंतरी विरळा सापडतो परीस असं सांगतात. ते कोणता तरी पक्षी, टिटवी नावाचा पक्षी. ते पक्षी काय करत असतो? त्याचं जे घर आहे त्या घरट्यामध्ये जेव्हा ते अंडे देते, तर अंडे दिल्यानंतर ते अंडे फोडण्यासाठी ती काय करत असते? परीस आणत असते.
त्या परिसाची जाण तिला आहे. ते अंडे फोडण्यासाठी ती तेवढ्या पुरता काय करते असते, परीस आणत असते सापडून. दुसऱ्याला नाही कळत. ते दुर्लभ आहे. आणि का सारिखा बहुवस जैसा न जोडे परीस. तुम्हाला दगड किती पण प्राप्त करता येतील, पण परीस तुम्हाला मिळवता येईल का? नाही. तशी दुर्बुद्धी सगळ्याला असू शकते, सद्बुद्धी सगळ्याला असेलच असं सांगता येत नाही. का अमृताचा लेश दैव गुणे. ज्याच्या भाग्यामध्ये आहे त्यालाच अमृत काय होतं, प्राप्त होतं. अमृत सगळ्याला नाही मिळत, सगळ्याला नाही मिळत अमृत. जेव्हा ते दैत्याचे आणि देवाचे काय झाले होते, भांडणं झाले होते अमृतासाठी. समुद्र मंथनातून ते अमृत निघालं होतं. किती त्यांचे भांडणं झाले, पण ते अमृत कोणाला मिळालं हो, देवालाच मिळालं. ते देवालाच मिळालं, कोणालाही नाही मिळत. ते त्याच्यासाठी काय पाहिजे, दैव प्रारब्ध पाहिजे. जसं अमृताचा लेश, अमृताचा थेंब हा प्रारब्धाने मिळत असतो, तसं ही सद्बुद्धी प्रारब्धाने मिळत असते. त्याला भाग्यच लागतं. ज्याच्या पुण्याचा उदय झाला त्याच्या अंतःकरणामध्ये सद्बुद्धी निर्माण होते, बाकीच्याच्या अंतःकरणात दुर्बुद्धी. तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदधी निरंतर. ज्ञानोबा सांगतात तैशी दुर्लभ सद्बुद्धी. ही सद्बुद्धी कशी आहे, दुर्लभ आहे. पण सद्बुद्धी म्हणजे कशाला म्हणायचा हो, जे परमात्माची अवधी, ज्या बुद्धीचा शेवट परमात्म्यामध्ये असतो, ज्या बुद्धीचं पर्यवसान भगवंतामध्ये असतो, ज्या बुद्धीचं शेवट भगवंतामध्ये असतो, त्या बुद्धीला काय म्हणायचं, सद्बुद्धी म्हणायचं. सद्बुद्धी. सद्बुद्धीची व्याख्या सांगितली ज्ञानोबांनी. कोणाच्या ठिकाणी सद्बुद्धी आहे, तुमची प्रवृत्तीकडे देवाकडे होत असेल, प्रवृत्ती जर देवाकडे होत असेल तर ती काय आहे, सद्बुद्धी आहे. ती कोणतीही प्रवृत्ती असो, कोणत्याही निमित्ताने तुम्ही भगवंताच्या जवळ गेले तर ती काय आहे, सद्बुद्धी आहे. तुमची प्रवृत्ती झाली कीर्तनाला जायचं, ती सद्बुद्धी आहे. प्रवचनाला जायचं, सद्बुद्धी आहे. भगवंताचं नामस्मरण करायचं, ही जी इच्छा होती ती सद्बुद्धी आहे. गंगेचं स्नान करायचं, सद्बुद्धी आहे. प्रदक्षिणा करायची, सद्बुद्धी आहे. भगवंताचं दर्शन करायचं, काय आहे, सद्बुद्धी आहे. सद्बुद्धी का, कारण त्या बुद्धीचा शेवट कुठं आहे, परमात्म्याकडे आहे, परमात्म्याकडे आहे. तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी, ज्या बुद्धीचा विषय भगवान परमात्मा आहे, ती बुद्धी कशी आहे, दुर्लभ आहे. त्याला सद्बुद्धी म्हणावं. जैसा गंगेशी उदधी निरंतर. जसा गंगेसाठी हा शेवट काय असतो, समुद्र असतो. गंगा नेहमी काय करते, धावत राहते. जिथून उगम होतो गंगेचा, हिमालयातून, ती नेहमी काय करत असते, धावत असते. धावत. कोणतीही नदी घ्या तुम्ही, यमुना असली काय, शरयू असली काय, आपली गोदावरी असेल, चंद्रभागा असेल, कोणतीही नदी उगमापासून काय करते, ती धावत राहते, धावत राहते, धावत राहते. कुठपर्यंत धावते, जोपर्यंत समुद्र प्राप्त होत नाही तोपर्यंत गंगा काय करते, धाव घेते. समुद्राला एकदा गंगा मिळाली की तिची धाव काय होऊन जाते, बंद होऊन जाते, बंद. तसं ज्यांच्या अंतःकरणातील बुद्धीची धाव ही भगवंताकडे असते, जन्माला आल्यापासून भगवंताकडे त्यांची धाव आहे, आणि भगवंत प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या बुद्धीची धाव संपून जाते, ती काय आहे, सद्बुद्धी आहे. जैसा गंगेशी उदधी निरंतर. तैसे ईश्वरा वाचुनी काही, जे अनेक लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. अर्जुना, या जगामध्ये एकच अशी बुद्धी आहे की ती बुद्धी काय करते, गंगेप्रमाणे धाव घेते. आणि गंगा जशी समुद्राला प्राप्त होते, तर समुद्राला प्राप्त झाल्यानंतर गंगा थांबून जाते, आपली धाव संपून जाते. तसं आहे ईश्वरा वाचुनी काही, जी आहे अनेक लानी नाही. लानी म्हणजे शेवट. ज्या बुद्धीला ईश्वराशिवाय शेवटच नाही, ईश्वरापर्यंत ती बुद्धी काय होते, प्राप्त होते. आणि ईश्वरापर्यंत प्राप्त होईपर्यंत ती धावत राहते, धावत राहते. जोपर्यंत तिचं कार्य साध्य होत नाही तोपर्यंत ती बुद्धी काय होते, धावत राहते. मध्ये अडथळा काय येतो याचा ती बुद्धी काय करत नाही, विचार करत नाही. सज्जन मनुष्य नेहमी काय करतात, भगवंताकडे पाहत राहतात. भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याला मध्ये काय अडचण येणार आहे हे सज्जन लोक काय करत नाही, त्या अडचणीकडे पाहत सुद्धा नाही, तसेच पुढे चालत राहतात. देहम पातयामी वा कार्यम साधयामी. निश्चय केलेला असतो. म्हणून भगवंतांनी सांगितलं व्यवसायात्मिका बुद्धी. ही बुद्धी कशी आहे, निश्चयात्मक बुद्धी आहे. एकतर देह पडेल किंवा भगवंत मला काय होईल, प्राप्त होईल. दोनच गोष्टी होईल. आता देह पडणार किंवा भगवंत प्राप्त होईल. तुकोबारायांनी अनुष्ठान केलं होतं. या सगळ्या संसाराला काय झाले होते, कंटाळून गेले. संसाराचा त्याग करावा वाटला.
आणि सगळंच तुकोबारायांनी काय केलं, सोडून दिलं. भामचंद्र पर्वताच्या गुफेमध्ये एकटेच जाऊन बसले. कोणाला सांगितलं नाही कुठं चाललो, काय चाललो. तुम्ही अजून पहा, ते भामचंद्र पर्वतावर गुफा आहे, फार उंच आहे तिथं. त्या गुफेमध्ये जाऊन बसले. त्या काळचा तो काळ, तेव्हाचा हिंस्र पशु होते, सिंह, वाघ, लांडगे तिथून फिरत होते, मोठमोठाले साप फिरत होते. एवढं मोठं अडचणीत तिथं तुकोबाराय जाऊन बसले. कशासाठी? भगवंताची मला काय झाली पाहिजे, प्राप्ती झाली पाहिजे. देवाचा काय झाला पाहिजे, साक्षात्कार झाला पाहिजे. घरच्याची त्यांनी अपेक्षाच केली नाही. घरचे मला शोधत असतील, मी कुठं गेलो, काय गेलो, घरच्यांनी जेवण केलं नसते, लहान लहान लेकरं रडत असतील, याचा काहीच विचार केला नाही. जेव्हा डोंगराच्या दिशेने निघून गेले थेट गुफेमध्ये, आणि तिथं भगवंताचं काय केलं, चिंतन सुरू केलं. विठ्ठल 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 विठ्ठल, नुसतं भगवंताचं रात्रंदिवस काय केलं, चिंतन केलं. जेवायला उठले नाही, कुठं पाणी प्यायला उठले नाही, काय नाही. निश्चय केला होता, आता एकतर माझा देह पडेल, मला मृत्यू प्राप्त होईल, किंवा भगवंताचा काय होईल, साक्षात्कार होईल. दोन्हीतून कोणता तरी आता होणार. म्हणून निश्चय करून भगवंताचं काय केलं, रात्रंदिवस नामस्मरण केलं. भगवंताच्या नावाने रात्रंदिवस टाहो फोडला. 7व्या दिवशी भगवान काय झाले, प्रकट झाले. पुढं 7व्या दिवशी भगवंताला यावं लागलं. का? निश्चयात्मक बुद्धी होती, आणि निश्चयाचे बळ तू का म्हणे, तेची फळ. निश्चय केला का त्याला फल प्राप्त होणारच, हे ठरलेलं आहे. म्हणून तुकोबारायांनी निश्चय केला, आता भगवंताचं काय करायचं, प्राप्ती करून घ्यायची. म्हणून भगवंताच्या भजनाला सुरुवात केली, आणि 7व्या दिवसामध्ये भगवंत काय झाले, प्रकट झाले. प्रकट झाले. ते ध्रुव बाळ, 5 वर्षाचं बालक होतं. ध्रुव बाळ 5 वर्षाचं. अंतःकरणामध्ये इच्छा झाली, मला भगवंताच्या आपलं बापाच्या मांडीवर बसायला मिळावं. बापाच्या मांडीवर बसल्यावर ते सावतरायने काय केलं, काढून घेतलं. तुझी लायकी नाही म्हटली मांडीवर बसण्याची, जा म्हटली तू. आणि मग आईकडे गेला. आईला विचारलं, मला या बापाच्या मांडीवर बसण्यासाठी काय करावं लागेल. आई म्हणाली, माझं काही चालत नाही, कारण तो तिचा बैल झालेला आहे, मी काहीच करू शकत नाही. मग आईने सांगितलं, एकच आहे या जगामध्ये, तो तुला त्या बापाच्या मांडीवर बसवू शकेल. म्हटले, कोण आहे? नारायण, भगवान परमात्मा आहे, महाविष्णू. त्याची जर तू प्राप्ती केली तर काय होईल, तुला नक्कीच मार्ग मिळेल, नक्कीच तुला बापाच्या मांडीवर बसायला मिळेल. लगेच सांगितलं, आई तो कुठे राहतो मला सांग, मी सापडून आणतो. कुठे राहतो, कोणत्या देशामध्ये, कोणत्या गावामध्ये आहे तो विष्णू, त्याला मी सापडून आणतो. आता आईला वाटलं कशाचं जातं, हे लहान लेकरं आहे, जाईन विसरून 1-2 दिवसात. म्हणून आईने सांगितलं, अरे विष्णू असा इकडं थोडी सापडत असतो, तो वनामध्ये राहत असतो, वनामध्ये. बस आईला विचारलं नाही, काय नाही, वनाची वाट धरली. गेला वनामध्ये निघून ध्रुव बाळ. आणि वनात गेल्यानंतर मध्ये नारदाची भेट झाली. नारदाने ओळखलं, कुठं चालला म्हटले वनामध्ये चाललं मी, मला देव सापडून आणायचा. विष्णू कशासाठी? बापाच्या मांडीवर बसायचं. नारदाने सांगितलं, अरे असा देव कुठं सापडत असतो का, तुझं एक देव प्राप्त करण्याचं वय आहे का, जा घरी तू मस्त मजा कर, खेळत राहा, तुझं वय नाही आहे, असं नारदाने सांगितलं. देव कुठं सापडत असतो का? आणि त्यांनी सांगितलं, माझ्या आईने सांगितलं वनामध्ये आहे. अरे आहे वनामध्ये, पण तो एवढा सहजासहजी मिळत नाही ना. योगियांच्या ध्यानी ध्याता ना थोडीशी. योगी लोक त्याचं नामस्मरण करून ध्यान करून मरायला लागले. त्यांच्या अजून ध्यानामध्ये तो जाईना, तुला कसा भेटेल रे? त्याने सांगितलं, ते बाकीचं सांगू नका, मी त्याला मिळवणार आहे. करावं काय लागेल तेवढं तुम्ही सांगा नारदा. नारदाने सांगितलं, त्याला तप करावं लागतं. करतो म्हटले. कसं करायचं तप? नारदाने सांगितलं, त्याच्या नामाचं तप करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय स्मरण करत राहायचं. ठीक आहे म्हटले. नारद गेले, ध्रुवबाळ निघाले पुढं. तपश्चर्या सुरू केली. फक्त वनामधले काय करायचं, फळाचा आहार घ्यायचा. फळाचा आहार घेऊन काय केले, तप सुरू केलं. 1-2 महिने झाले, भगवंत भेटत नाही. नामस्मरण करतोय, भगवंत भेटत नाही. मग फळाचा सुद्धा काय केला, त्याग केला. फक्त पाण्यावर नामस्मरण, पाणी प्यायचं आणि दिवसभर त्याचं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, तरी देव भेटत नाही. मग शेवटी पाण्याचा सुद्धा काय केला, त्याग केला. आणि परत भगवंताचं नामस्मरण केलं. फक्त वायू, हवा घ्यायची फक्त, आणि हवेवर जगायचं, नामस्मरण करायचं, तरी भगवंत भेटत नाही. असं जेव्हा पाहिलं, तेव्हा 5 महिने झाल्यानंतर ध्रुवाने निश्चय केला, आता देह पडेल किंवा भगवंत मिळेल. श्वास घेणंच बंद करून टाकलं. आता श्वासच घ्यायचा नाही. श्वास न घेता नामस्मरण सुरू केल्या बरोबर भगवान परमात्मा पुढे उभे राहिले आणि सांगितलं, ध्रुवा डोळे उघड, मी आलो.
कपोल शंख शिवतले, गालाला काय केलं, शंख लावलं आणि त्याला दिव्य काय दिलं, ज्ञान दिलं. ज्ञान कशासाठी हे सांगितलं, सद्बुद्धी. त्यांची सद्बुद्धी परमात्म्यापर्यंत गेली. ईश्वराशिवाय दुसरं काही नाही, आता ईश्वरच मला प्राप्त करायचा, अशी ज्यांच्या बुद्धीने ठरवलं ती सद्बुद्धी आहे. तैसे ईश्वरा वाचून काही जे अनेक लाने नाही, दुसरं प्राप्त करण्याचं त्यांच्या अंतःकरणात येतच नाही. भगवंताशिवाय दुसरं ज्यांच्या अंतःकरणामध्ये येतं ती दुर्बुद्धी आहे. आपल्याला वाटत असेल आता एवढा एवढा पैसा आपण मिळवला पाहिजे, आपण आज हे काम केलं पाहिजे, ते काम केलं पाहिजे, आपण सरपंच झालं पाहिजे, आमदार झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे, असं ज्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा येते ती सगळी दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धी. भगवंत मिळावा ही ज्याच्या अंतःकरणात बुद्धी झाली ती सद्बुद्धी आहे. एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. अर्जुना, अशी बुद्धी या जगतामध्ये एकच आहे, ती सगळ्याला नाही प्राप्त होत. येर ते दुर्मती जे बहुधा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकी. प्रकार पाडला ज्ञानोबरांनी. दुसरी जी बुद्धी आहे ती काय आहे, दुर्मती म्हणजेच दुर्बुद्धी. येर ते दुर्मती. बाकीची जी बुद्धी आहे ती बुद्धी दुर्बुद्धी आहे. जे बहुधा असे विकरती, तिला फार प्रकार पडलेले आहे. दुर्बुद्धी अनेक प्रकारची असते आणि सद्बुद्धी एकच प्रकारची असते. सद्बुद्धिवान मनुष्य फक्त भगवंताकडे धाव घेतो, पण दुर्बुद्धीचे जे लोक आहे त्यांची बुद्धी अशी अनेक प्रकारची असते. काहीची बुद्धी कुठं असते, मला धन मिळावं, इकडे पळालेली असते. काहीची दुर्बुद्धी कुठं असते, मला मान मिळावा. काहीची दुर्बुद्धी माझा सत्कार व्हावा. काहीची दुर्बुद्धी मला आमकं आमकं पद मिळावं. काहीची दुर्बुद्धी मी असं शिक्षण घेतलं पाहिजे. अशी सगळी दुर्बुद्धी अनेक प्रकारची आहे, अनेक प्रकारची आहे, पण सद्बुद्धी एकच आहे. जे बहुधा असे विकरती, अनेक प्रकाराने ती विकार पावलेली आहे, अनेक विकार आहे. तेथ निरंतर रमती अविवेकी. ज्ञानोबा सांगतात त्या बुद्धीमध्ये कोण रममान होतात, अविवेकी. मूर्ख माणसं त्या बुद्धीमध्ये रमतात. दुर्बुद्धीमध्ये रमणाऱ्या मनुष्याला ज्ञानोबरांनी मूर्ख म्हटलेलं आहे, अविवेकी. अविवेकी म्हणजे ज्यांच्या ठिकाणी विवेक नाही, विचार नाही, शहाणपणा नाही. शहाणे नसलेले काय असतात, मूर्खच. जे शहाणे नाही ते कोण, मूर्ख. जो ज्ञानी नाही तो कोण असतो, अज्ञानी असतो. जो ज्ञानी नाही तो अज्ञानी. जो लहान नाही तो मोठा. जो श्रीमंत नाही तो गरीब. तसं जो शहाणा नाही तो कोण असतो, मूर्ख असतो. असे जे अविवेकी लोक आहे, मूर्ख लोक आहे, तेच काय करतात, याच्यामध्ये रमतात. विषय सुखामध्ये रमणारे आहेत कोण, अविवेकी लोक आहे, मूर्ख लोक आहे. जे विषय सुखामध्ये रमतात ते मूर्ख लोक आहे. ज्यांची बुद्धी विषयापर्यंतच पोहोचते, आमका विषय प्राप्त झाला पाहिजे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, इथपर्यंत बुद्धी पोहोचते, ते सगळे मूर्ख आहे. मूर्ख ही ज्ञानोबरांची भाषा आहे. याच्यामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा मोडतो. आपण काय फार हे असं काय नाही, भगवंताचे भक्त झालो, हे झालो, विरक्त झालो. जो असेल त्याच्या चरणी दंडवत. पण बाकीचे सगळे काय आहे, अविवेकीच आहे, मूर्खच आहे. विषयामध्ये रमणारे सगळे मूर्ख आहे. तेथ निरंतर रमती अविवेकी. आणि ते काही क्षणापुरते रमतात असे नाही, निरंतर अख्खं आयुष्य विषयामध्ये काय करतात, वायाला घालवतात, बर्बाद करून टाकतात. अख्खं आयुष्य भगवंताने एवढं सुंदर आयुष्य दिलं, ते भगवंताच्या कारणी न लावता विषय प्राप्तीकडे लावतात. म्हणून ज्ञानोबरांनी निरंतर शब्द वापरला. निरंतर त्याच्यामध्ये मूर्ख लोक काय करतात, विषयामध्ये भोग घेण्याचा प्रयत्न करतात. जिलेबी खाल्ल्यानंतर ज्याला आनंद होतो, समजून घ्यायचं आपण कोण आहे, दुर्बुद्धीचे लोक आहे, मूर्ख आहे आपण. चांगलं गीत ऐकल्यानंतर आपल्याला जर आनंद होत असेल तर समजून घ्यावं आपण मूर्ख आहोत. अजून आपण शहाणे नाही झालो, शहाणे नाही झालो. आपल्याला दुसऱ्याची निंदा करावी वाटत असेल, समजून घ्यायचं आपण मूर्ख आहे. अजून आपण शहाणे नाही. विषयाचा जर आपल्याला अजून उपभोग घ्यावा वाटत असेल तर तो मूर्ख आहे. तेथ निरंतर रमती अविवेकी. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. म्हणून असे दुर्बुद्धीचे जे लोक आहे अर्जुना, ते लोक काय करतात, त्यांची गती काय आहे, स्वर्ग संसार नरकावस्था. 3 गती सांगितल्या ज्ञानोबरांनी. दुर्बुद्धीचे मनुष्याच्या 3 गती होतात. या 3 गतीला जो प्राप्त होतो तो कोण आहे, दुर्बुद्धीचा मनुष्य आहे. स्वर्गाला जाणारे जे आहे ते सुद्धा दुर्बुद्धीचे आहे.
कारण स्वर्गाला गेल्यानंतर काय होत असतं, पुण्याने तो स्वर्गात जातो. पुण्य संपल्यानंतर त्याला परत मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. मग आता या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती एवं त्रैधन धर्म मनोप्रपन्ना गतागतम काम कामा लभंती. पुण्य संपल्यावर त्यांना काय करावं लागतं, खाली यावं लागतं. स्वर्ग जर मिळाला तर स्वर्ग मिळाल्यानंतर देव काय होत असतो, दूर निघून जातो. म्हणून ज्ञानोबराने त्याला पुण्यच म्हटलं नाही. पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पुण्य असं ज्ञानोबराने त्यात काय केलं, 9व्या अध्यायामध्ये फरक केलेला आहे. स्वर्गाला जाणं हे सुद्धा पापच आहे का, देवाचा काय होतो, दुरावा होतो, देवाचा अंतराय होतो. आणि देव अंतरे ते पाप, अशी संतांनी केलेली व्याख्या आहे. ज्याच्यामुळे देव आपल्यापासून दूर जात असेल ते सगळं काय आहे, पापच आहे. आणि स्वर्गाला गेल्यावर देव दूर जातो, म्हणून स्वर्गसुद्धा पापाचंच फळ आहे. म्हणून इथं पार्था स्वर्ग संसार नरकावस्था. म्हणून स्वर्गाला जाणारे ते सुद्धा दुर्बुद्धीचे पुरुष आहे. संसार, या संसारामध्ये परत जन्म घेणारे हे सुद्धा दुर्बुद्धीचेच आहेत. आणि नरकावस्था आणि नरकामध्ये जाणारे हे सगळे काय आहे, दुर्बुद्धी आहे. ज्यांच्या ठिकाणी दुर्बुद्धी आहे त्यांना या 3च गतीमध्ये फिरावं लागतं. एक तर तो स्वर्गाला जाऊ शकतो, दुर्बुद्धीमधला जर मोठा असेल तर तो स्वर्गात जाऊ शकतो, दुर्बुद्धीचा मनुष्य नरकामध्ये जाऊ शकतो, आणि दुर्बुद्धीचा परत या ठिकाणी जन्माला येऊ शकतो. 84 लक्ष योनीमध्ये त्याला काय करावं लागतं, जन्म घ्यावा लागतो. ही अशी दुर्बुद्धिवान मनुष्याची काय आहे, गती आहे. आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. आत्मसुख त्याच्या बापाला कधी पाहायला मिळत नाही. दुर्बुद्धी आहे, त्याला कुठून मिळणार आत्मसुख, नाही मिळू शकत. त्याला सद्बुद्धीच लागते. सद्बुद्धिवान मनुष्याची गती ही आत्मसुखाकडे असते. ज्याच्या ठिकाणी सद्बुद्धी आहे ते स्वर्गाला सुद्धा बाजूला काढतात, नको आम्हाला ते. नेगो समाधीचे सुख तुच्छ वाटे. समाधीचं सुख त्यांना सुद्धा काय वाटतं, तुच्छ वाटतं, तुच्छ. विषय सुखबाई बापुडे ते क्षीण. विषय सुख कसं वाटतं, बापुडं वाटतं. जेथे न सरेची वैकुंठ भवन शेषशाही त्रिकुट भवन. असं जे सद्बुद्धिवान मनुष्य आहे ते याला काय करतात, दूर करतात. लाताळीला संसार केला षड उर्मीचा मार. संसाराला त्यांनी काय केलं असतं, बाजूला केलं असतं. संसारापासून विरक्त होतात, जन्म मरणाचा नाश करतात. संसारापासून विरक्त होऊ नये. स्वर्गाला ते किंमत देत नाही, स्वर्गाला किंमत देत नाही. स्वर्गाच्याही पुढे जाण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. कोण, ज्यांच्या ठिकाणी सद्बुद्धी आहे. त्यानंतर नरकावस्था. आणि सद्बुद्धिवान मनुष्याला नरक कधीच पाहायला मिळत नाही. जसं दुर्बुद्धीच्या मनुष्याला आत्मसुख मिळत नाही, तसं सद्बुद्धी जर आली तर त्या सद्बुद्धीच्या मनुष्याला नरक कधी पाहायला सुद्धा मिळत नाही. अंतकरणात सद्बुद्धी झाली आणि परमार्थाला लागला, त्याने समजून घ्यावा आता आपल्याला नरकामध्ये जाण्याची भीती नाही. चुकलं आपलं आता सगळं. का, ही सद्बुद्धी भगवंतापर्यंत आपल्याला नेत असते. आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. भगवंताचं जे प्रेमसुख आहे, ब्रह्मसुख आहे, आत्मसुख आहे, हे सुख कधीच त्या दुर्बुद्धी मनुष्याला पाहायला मिळत नाही. ते विषयामध्येच सुख मानतात, विषयामध्येच रमतात. मेल्यानंतर स्वर्गाला जाईल, नाहीतर संसाराला येईल, नाहीतर नरकाला जाईल. आत्मसुख त्यांना कधीच पाहायला मिळत नाही. आत्मसुख कोणाच्या वाट्याला आहे, सद्बुद्धिवान मनुष्याला. ज्याच्या ठिकाणी सद्बुद्धी त्याला आत्मसुख आहे, त्यालाच भगवंताचं सुख आहे. हे सुख फार श्रेष्ठ आहे. विषयाचं सुख याच्यापुढं काहीच नाही. आत्मसुखापुढे विषयाचं सुख काही नाही. म्हणून ज्याला आत्मसुखाची प्राप्ती झाली ते विषयाला वांतीप्रमाणे समजतात. वांतीप्रमाणे लोक तैसा ओक धरिता धरवेना अभक्ता जिरेना संत संग. कुत्र वकल्याला जर पाहिलं तर जशी आपल्याला त्याची इच्छा होत नाही, तसं ज्याला आत्मसुख प्राप्त झालं त्या मनुष्याला विषयाची परत इच्छा होत नाही. विषयाचं त्याने काय केलं असतं, वैराग्य धारण केलेलं असतं. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. ब्रह्मरस, ब्रह्मसुख जर त्याच्या अंगामध्ये प्राप्त झालं तर त्याला विषयाचा काय पडून जातो, विसर पडून जातो. विसर, विषयाला तो आठवत नाही. का, त्या सुखामध्ये तेवढी ताकद आहे. मोठं सुख जर प्राप्त झालं तर त्याच्या लहान्या सुखाकडे कोणीच काय करत नाही, पाहत नाही, नाही पाहू शकत. का, ते मोठं आहे. त्या आनंदापुढे दुसरा आनंद कोणताच चांगला नाही. विषयाचा आनंद त्याच्यापुढे तुच्छ आहे. म्हणून निळोबराने म्हटलं विषय सुखबाई बापुढे ते क्षीण. कारण विषय सुखामध्ये 2 प्रकारचे दोष असतात. एकतर ते क्षीण होणारं आहे, नाशिवंत आहे, आणि दुसरं म्हणजे विषय सुख दुःखाला प्राप्त करून देणार आहे. क्षय अतिशय दोषाने ते काय असतं, युक्त असतं.
विषय कमी पडला तरी सुद्धा दुःख होतं आणि विषय अति झाला तरी सुद्धा मनुष्याला काय होतं? दुःख होतं. दुःख. एखाद्या मनुष्याला फारच बासुंदी आवडते. एखादा मनुष्य असेल त्याला जीवापाड बासुंदी आवडते. नुसता बासुंदीवर दिवसभर राहू शकतो. भाकर नाही खाली तरी चालू शकते. असा मनुष्य आहे आणि त्या मनुष्याला उगाच 2 चमचे बासुंदी एखाद्याने वाढली. बासुंदी मिळाली का नाही? आवडते त्याला. बासुंदी मिळाली सुद्धा त्याला, पण सुख आहे का? सुख मिळत नाही त्याला. तो त्याला म्हणे कशाला तोंड खवळायला आणली पुढं? नसती आणली तर बरं झालं असतं. 2 चमच्याने काय केलं? तोंड खवळून दिलं. का? त्याच्यामध्ये क्षय अतिशय दोष आहे. विषयामध्ये क्षय नावाचा दोष आहे. विषय कमी पडला तरी सुद्धा विषय काय करतो? दुःखच देतो. आणि विषय जास्त झाला तरी सुद्धा काय देतो? दुःखच देतो. त्याला बासुंदी आवडते, पोट भरलेलं आहे, तरी सुद्धा एखाद्याने बळच त्याला पाजली तरी सुद्धा काय होतं? दुःखच होतो. तो म्हणेल आता काय मारतो का मला? का? विषय जास्त झाला. अतिशय नावाचा त्याच्यामध्ये काय आहे? दोष आहे. या दोषाने विषययुक्त असल्यामुळे मनुष्याला ते दुःखच देणार आहे. दुःखच देणार आहे. आणि आत्मसुख असं आहे, ते आत्मसुख मनुष्याला कधी पण सुख देतं. आत्मसुख थोडं जरी प्राप्त झालं तरी सुख आहे. आत्मसुख भरपूर प्राप्त झालं तरी सुख आहे. आणि आत्मसुख अमर्याद जरी प्राप्त झालं तरी सुद्धा काय आहे? सुखच आहे. सुखच. ते आत्मसुख म्हणजे काय आहे? निश्चिंत होणे. ज्याच्या अंतःकरणामधून सगळी इच्छा काय झाली? निघून गेली. सगळी चिंता निघून गेली. असा मनुष्य काय असतो? आत्मसुखाने युक्त असतो. त्यालाच भगवंताचं सुख म्हणतात. भगवंत जे सुख देतो त्या सुखाला आत्मसुख म्हणतात. गोपाळाने सांगितलं भगवंताला, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. देवा, तुझ्या संगतीमध्ये आमची काय होत असते? निश्चिंती होते. का? कारण भगवान त्यांना सुख देतो. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. देवा, घरी जर गेलं तर आम्हाला ताक खावं लागतं भाकरीसोबत, पण तुझ्या संगतीत जर राहिलं तर नवनीत, लोणी आहे खायला, लोणी. हे रूपक केलेलं आहे. ताकाचे सरोवर म्हणजे काय? तर विषय आहे, विषय. आणि नवनीताचे पूर म्हणजे भगवत प्रेम सुख आहे, आत्मसुख आहे. विषय आपल्याकडे सरोवरासारखे आहे. फार आहे विषय भोगताना मनुष्य त्या विषयाला सुद्धा काय होतो? शेवटी कंटाळतो. फार विषय आहे. एखाद्याच्या ताटामध्ये पंचपक्वान्न असले तर त्याला समजत नाही काय काय खावं याच्यातील. पण कितीही खाल्लं तर त्याची तृप्ती होते का? नाही. कितीही जेवला तो, फार झालं तर संध्याकाळी मागणार नाही, पण दुसऱ्या दिवशी परत काय होणार? भूक लागणार त्याला. विषयामध्ये तृप्ती नाही. म्हणून त्याला ताकाचे सरोवर म्हटले. ताकाचं सरोवर आहे. ताक तुम्ही कितीही प्या, भूक लागणारच. ताकाचं सरोवर आहे विषय म्हणजे. पण येथे नवनीताचे पूर. आत्मसुख जे ज्ञानोबाराने सांगितलं ते नवनीतासारखं आहे. एकदा प्राप्त झाल्यानंतर परत त्याला खाण्याची इच्छाच होत नाही. तृप्ती होते त्याची, तृप्ती. विषयामध्ये कधीच तृप्ती होत नाही. साधा विषय घ्या तुम्ही. आता तुम्ही सांगा, एवढे म्हातारे झाले, याच्यामध्ये आता बरेच म्हातारेच आहे सगळे. तुम्ही आतापर्यंत चहा किती प्याला असेल? हाय कोणाला गाणं? चहा आतापर्यंत आपण किती प्याला असेल? जर एखाद्याचं वय समजा 80 वर्षाचं वय आहे आणि लय झालं तर ते 10-12 वर्षापासून चहा प्यायला लागला. रोज 2च कप. असे 2-2 कपाने आजपर्यंत आपण किती चहा पिलो असेल? गणित वाटतं कोणाला? नाही कळू शकत. रोज 2च कप जरी धरले तरी महिन्यामध्ये 30 दिवस आहे, एका वर्षामध्ये 360 दिवस आहे. असे 80 वर्ष आपण आतापर्यंत चहा पित आलो, तर कोणत्या म्हाताऱ्याला असं वाटतं आता चहा पिणं बस झाली, आता आपण चहा नाही प्यायला पाहिजे, आता माझी तृप्ती झाली, लहानपणापासून मी चहा पितो, बस झाला, आता मी तृप्त झालो, असं वाटतं कधी? नाही वाटत. त्याची आग वाढत असते. म्हाताऱ्या माणसाला जेवायला नाही दिलं तरी चालतं, पण त्याला सकाळीच काय लागते? चहा लागते. चहाशिवाय जमतच नाही. विषयाचं सुख असंच आहे. यालाच विषय सुख म्हणतात. जे सेवन केल्यानंतर काय होतं? आग वाढते, त्याची आशा वाढत असते, त्याला विषय सुख म्हणायचं. आणि जे सेवन केल्यानंतर मनुष्य तृप्त होऊन जातो त्याला आत्मसुख म्हणायचं. विषय सेवन करून मनुष्य तृप्त होत नाही, त्याची काय वाढत असते? आग वाढत असते. आग जसं अग्नीमध्ये इंधन टाकलं, अग्नीमध्ये चुलीमध्ये सरपण घातलं तर अग्नी काय होतो? भडकत राहतो. तसं या विषयाचं आहे. त्या मनुस्मृतीमध्ये श्लोक आलेला आहे. मनु महाराज म्हणतात, न जातु काम भोगेन, न जातु कामानाम
उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. विषय सुख असा आहे, हविषा कृष्णवर्त्मेव, जसं अग्नीमध्ये लाकडं टाकावे ना अग्नी भडकावा, तसं भूय एवाभिवर्धते, परत तो वाढत राहतो. विषय सेवितागा कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठी. असं विषय सेवन केल्यानंतर कोण तृप्त होत असतो. भोगी काम वाढे, इंधने अग्निशी हकाक चढे. ज्ञानोबा म्हणतात भोग घेतल्यानंतर नेहमी इच्छा वाढत असते, त्याची आशा वाढत असते. जसं लाकडं टाकल्यानंतर अग्नी वाढतो, तसं कितीही तुम्ही विषय सेवन करा, विषय सेवनाची इच्छा अजून काय होते, वाढत जाते. हा विषयामध्ये दोष आहे. हे विषय सुख नेहमी कोणाच्या वाट्याला आहे, दुर्बुद्धिवान मनुष्याला. ज्याच्या वाट्याला सद्बुद्धी आलेली आहे, सद्बुद्धिवान मनुष्य विषय सुखाकडे पाहत नाही. त्याच्यासाठी भगवंताने आत्मसुख ठेवलेलं आहे, आत्मसुख. म्हणून आत्मसुख सर्वाचा दृष्ट नाही. असे जे दुर्बुद्धिवान मनुष्य आहे, तर आत्मसुख सर्वाचा दृष्ट नाही. त्याच्या बापाला सुद्धा आत्मसुख पाहायला मिळणार नाही, त्याची लायकी नसते आत्मसुखाची, असं ज्ञानोबा वर्णन करतात. आपली वेळ संपलेली आहे. आज आपण 244 होईपर्यंत चिंतन केलं. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.